मंचावर आलेल्या ठाकरे बंधूंच्या गाठीभेटी पुढे वाढत गेल्या आणि गेल्या 2 महिन्यात ठाकरे बंधूंच्या भेटीगाठींचा सिलसिला सुरू असतानाच उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले। दोघांमध्ये सुमारे 2.5 तास चर्चा झाल्याची माहिती आहे। यापूर्वीच्या 2 भेटी या कौटुंबिक होत्या, मात्र बुधवारी झालेल्या भेटीवेळी उद्धव ठाकरेंसोबत अनिल परब आणि संजय राऊत तर राज ठाकरेंसोबत बाळा नांदगावकर उपस्थित असल्याने ही राजकीय भेट होती असं म्हटलं जातंय। याच भेटीत मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीवर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जातंय। भेटीत आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भातला भेटीचा फॉर्म्युलाबाबत चर्चा झाल्याचं बोललं जातंय। विशेष म्हणजे ठाकरे बंधूंच्या युतीची अधिकृत घोषणा 2 ऑक्टोबरच्या दसरा मेळाव्यामध्ये होणार असल्याची माहिती मिळते। दरम्यान आजची भेट ही राजकीय नव्हती असं संजय राऊत यांनी म्हटलंय। राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गेले, त्यात कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता। बरं काहीही राजकारण नव्हतं। बरं सत्य असं आहे, बरं गणपतीच्या वेळेला उद्धवजी हे राजसाहेबांच्या घरी गेले, तेव्हा राजसाहेबांच्या आई म्हणजे उद्धवजींच्या मावशी काकी याने निघताना उद्धवजींना सांगितलं की गर्दीमध्ये आपल्याला बोलता आलं नाही, बरोबर तेव्हा तू परत ये मला भेटायला। बरोबर आणि त्यानुसार मावशींना भेटायला, पुन्हा मावशींना भेटायला म्हणजे राजसाहेबांच्या आईंना भेटायला आज उद्धवजी राजसाहेबांच्या घरी गेले। ही भेट राजकीय नसल्याचं जरी संजय राऊत म्हणत असले तरी कालच्या भेटीनंतर युतीबाबत मनसेचे नेते कमालीचे सकारात्मक दिसले। मला असं वाटतं की अशा चर्चा याच्यापुढे तुम्हाला अनेक घडताना दिसतील आणि महाराष्ट्राची जी काय मागच्या 3-3.5 वर्षात या लोकांनी वाट लावलेली आहे, भ्रष्टाचार आणि नगरसेवक चोरी, मतं चोरी, या सगळ्यात महाराष्ट्रातली लोक वैतागलेली आहेत आणि या दोन्ही भावांकडनं प्रचंड अपेक्षेने पाहत आहेत। आणि मला असं वाटतं की ही महाराष्ट्रासाठी आनंदाची गोष्ट असेल की आज या दोघा भावांनी किमान सुरुवात केलेली आहे आणि याचा जो काही शेवट असेल तो महाराष्ट्राच्या विकासाचा असेल, मराठी माणसाच्या हिताचा असेल, एवढं तुम्हाला खात्रीने सांगतो। एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांनी जोर धरलेला आहे, तर दुसरीकडे सत्ताधारी नेत्यांनी खोचक टोले लगावलेत। मला वाटतं की एकदा काहीतरी निर्णय त्यांनी करून टाकावा। टीव्ही चॅनलमध्ये एक दिवसाआड कधी राज ठाकरे साहेब देवेंद्रजींच्या घरी गणपती दर्शनाला गेलेत की त्याच्यावरून काही बातम्या होतात, कधी माननीय उद्धवजी माननीय राज ठाकरे साहेब एकत्र आले त्याच्या काही बातम्या होत्या। कोणाचाही आक्षेप नाही आहे, त्यांनी एकत्र यावं, एकत्र येऊन महानगरपालिकेची निवडणूक लढवावी। आता बेस्ट कामगार संघटनेची निवडणूक त्यांनी लढवली होती, त्यामुळे आता अशी जी हवा पसरवण्यात येते की दोघे भाऊ एकत्र आले तो कुछ तो भी होने वाला है आणि नंतर लक्षात आलं कुछ भी नहीं होता है। मला वाटतं की एकत्र यावं म्हणजे हा विषय पूर्णपणे समाप्त होईल। आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचा आम्ही जो काही आमच्या कोर ग्रुप किंवा आम्ही जे काही आमचा पक्ष आहे, आमच्या सर्वांकडून त्यांना शुभेच्छा आहे। त्यांनी एकत्र यावं, एकत्र लढावं, पारिवारिकही एकत्र यावं, घरगुती एकत्र यावं, कौटुंबिकही एकत्र यावं आणि राजकारणातही एकत्र यावं। आमचा काही त्याबद्दल ना आमचा त्यांचा त्यांनी निर्णय घ्यायचा राजकीय। शेवटी राजसाहेब आणि उद्धव ठाकरे साहेब वेगळे का झाले? राजकीय कारणाने झाले। राजकारणात त्यांचं पटलं नाही, वेगळे झाले। आता राजकारणात त्यांचं पटायला लागलं, एकत्र आले। त्याच्याबद्दल आमचा तिसऱ्यांचा बोलाचा काय अधिकार आहे याच्या मधात? तर सत्ताधाऱ्यांच्या टीकेचा चंद्रकांत खैरेंनी चांगलाच समाचार घेतलाय। खरं म्हणजे आम्ही अनेक महिन्यापासून चाललो होता, महिन्यापासून चाललाय की दोन्ही भाऊ एकत्र यावं, दोन्ही भाऊ एकत्र यावं आणि तो दोन्ही भाऊ एकत्र येण्याची पूर्ण तयारी झालेली आहे आणि तो आम्हाला आनंद आहे। आणि मला या ठिकाणी मी मुद्दाम सांगेल की आता महाराष्ट्राचं राजकारणच बदलणार। महाराष्ट्र मध्ये त्या ठिकाणी ठाकरे परिवार त्या ठिकाणी आल्यानंतर कारण हे महाराष्ट्र ठाकरे परिवाराने निर्माण केलेला महाराष्ट्र आहे।
आता एक